कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हलर बसमधील 60 किलोची चांदी लुटणाऱ्या 7 जणांच्या मुसक्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या। त्यांच्याकडून 1,22,15,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या ट्रॅव्हलर बसमधील क्लीनर्सनंच टिप देऊन ही जबरी चोरी केल्याचं उघड झालंय। कोल्हापुरातील भेंडेगल्ली इथले मच्छिंद्र नामदेव बोबडे हे दशरथ शामराव बोबडे यांच्या मालकीच्या न्यू अंगडिया सर्व्हिसमध्ये कोल्हापूर ते मुंबई असं पार्सल ने आण करण्याचं काम करतात। सोमवारी रात्री 11च्या सुमाराला ते अशोक ट्रॅव्हल्स बसमधून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोने आणि मशिनरी स्पेअर पार्टची 3 पार्सल घेऊन कोल्हापुरातून मुंबईकडे जात होते। या दरम्यान ही ट्रॅव्हलर बस तावडे हॉटेलजवळ आली असता या बसमध्ये 3 तरुण आले। त्यानंतर ही ट्रॅव्हलर बस पुणे बेंगलोर मार्गावरील वाठार इथं आल्यानंतर या बसमध्ये बसलेल्या त्या 3 तरुणांनी त्यांच्या बॅगेतील कोयता काढून क्लीनरच्या मानेला लावत चालकाला दमदाटी करून ट्रॅव्हलर बस बाजूला थांबवायला सांगितलं। त्यानंतर त्यांनी क्लीनरला मारहाण करून खाली उतरवलं आणि या दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या त्यांच्या साथीदारांनी या ट्रॅव्हल बसमधील 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं आणि मशिनरीचे स्पेअर पार्ट असं सर्व जबरदस्तीनं काढून घेऊन तिथून पलायन केलं। याबाबतची फिर्याद मच्छिंद्र बोबडे यांनी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात दाखल केली। त्यानुसार वडगाव पोलिसांसह कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासाच्या आत छडा लावला। ही जबरी चोरी कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या अक्षय कदम आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली। त्यानुसार या लुटी प्रकरणी कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अक्षय कदम याला त्याच्या घरातून तात्काळ अटक केली। त्यानंतर त्याचे साथीदार जैद बशीर अफगाणी, अमन लियाकत सय्यद, सुजल प्रताप चौगले, आदेश अरविंद कांबळे, आदिनाथ संतोष विप्ते आणि या लुटारूंना चांदीबाबतची टीप देणारा या ट्रॅव्हलर बसचा क्लीनर सैफू बशीर अफगाणी यांनाही अटक केली। या 7 जणांकडून 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं आणि मशिनरीचे स्पेअर पार्ट असा 1,22,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे। इन्फॉर्म करून वेगळे सीसीटीव्हीची तपासणी केली आणि वेगवेगळ्या पद्धतीने गोपनीय माहिती काढण्यात आली। त्यांच्यामध्ये जे मेन आरोपी होता अक्षय कदम ते निष्पन्न झाला आणि त्यांना आणि त्यांचे बाकीचे साथीदारांनी मिळून ते गुन्हा केलेला होता असा निष्पन्न होण्यावरती सगळ्यांच्या पाठपुरावा करून गुन्ह्यामध्ये गेलेला पूर्ण मुद्देमाल तो आज रिकव्हर करण्यात आलेला आहे। म्हणजे पोलीस स्टेशनला रिपोर्टिंग झाल्यापासून जवळपास विदिन 12 तास ते पूर्ण गुन्हा उघडून मुद्देमालची पूर्ण 100% रिकव्हरी करण्यात आलेली आहे। या लुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या या 7 जणांनी कर्जबाजारीपणामुळे तसंच चैनीसाठी ही जबरी चोरी केल्याचं पोलिसांना सांगितलंय। या 7ही लुटारूंना पुढील तपासासाठी पेठ वडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय।